नमस्कार मंडळी. मी गावी आले आणि गावी आल्यावर पोपटी नाही केली मी तर काय केली. तर आज आपण पाहणार आहोत कोकणात थंडीमध्ये खास केली जाणारी पारंपरिक पोपटी. तर इथे चिकन चांगलं धुवून घेतलेलं आहे. त्याचमध्ये आलं लसूण पेस्ट, तिखट मसाला, हळद, चिकन मसाला, लिंबू पिळून टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास ठेवून द्यायचं. ही रेसिपी खूपच खमंग आहे. कोकणात ही रेसिपी लोक थंडीतून न विसरता करतात आणि ही रेसिपी करताना सर्व एकत्र येऊन ही रेसिपी करतात. इथे गावठी पावटे घेतलेले आहेत, त्याचबरोबर मटार घेतलेला आहे. आता त्यामध्ये मीठ, तिखट, हळद असं टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर असा ओवाही टाकून घ्यायचा आहे आणि ते छान मिक्स करायचं आहे. आता आपण चिकन तयार करून ठेवलेलं होतं मसाला लावून, ते आपण आता रॅप करून घ्यायचं आहे. बरं, गावाला आपण केळीच्या पानात करतो खरं, पण यामध्येही छान लागतं म्हणून आम्ही यावेळेस केळीच्या पानात नाही केलेलं. आता इथे मडकं घ्यायचं. मडकं आणि भांबुर्ड्याचा पाला हे पोपटीसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. तर इथे पहिलं भांबुर्ड्याचा पाला टाकायचा, मग पावटे आणि मटार टाकायचे, त्यामध्ये मग अंडी टाकायची आणि आपलं चिकन टाकायचं, परत भांबुर्ड्याचा पाला टाकायचा आणि परत तसंच करायचं. चिकन टाकायचं, अंडी टाकायची, पावटे टाकायचे, असे 3 लेअर करून घ्यायचे. यामध्ये ना बटाटे आणि रताळेही टाकले जातात, पण आम्ही टाकलेले नाही आहेत. आता असं मडकंमध्ये ठेवायचं आणि जसं आपण होम करतो तसं बाजूने त्याला फाटी लावायची, लाकडं लावायची, शेणी लावायचं आणि मग त्याला आपण जाळायचं. 30 ते 40 मिनटं मडक्याला असंच आगीमध्ये ठेवायचं. हे करताना, हे खाताना सर्व घरातली एकत्र येऊन करतात. त्यामुळे आपलं बॉनफायरही होतं आणि असं चविष्ट असं खायलाही भेटतं. ही पोपटी करताना खूप मजा येते. लोक खूप एन्जॉय करून ही पोपटी करतात आणि खातानाही खूप मजा येते आणि टेस्ट इतकी भन्नाट असते की विचारू नका. तुम्ही नक्की करून बघा. तुमच्याकडे तुम्ही पोपटी करता का हे नक्की मला सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता, तुमच्याकडे कुठची पद्धत असते तेही सांगा. आणि प्लीज तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा. तुम्ही सबस्क्राईब केलं, तुम्ही सपोर्ट केलं तर अशा व्हिडिओ मला टाकायला अजून मजा येईल, मोटिवेशन भेटेल आणि मी असं अजून काय काय नवीन करत राहीन. तर इथे आता पोपटी तयार झाली आहे. चिकन शिजलेलं आहे, कारण का 30 ते 40 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूया चिकन आणि पावटे वगैरे आपले शिजलेत का. आहा, काय वास सुटतोय, तो भांबुर्ड्याचा वास, त्यामध्ये चिकन शिजल्याचा मस्तपैकी असा वास. आता इथे आपण बघूया आपलं चिकन शिजलेलं आहे का. चिकन इथे शिजलेलं आहे. आता आपण सर्व काढून घेऊया. यामधली अंडी इतकी टेस्टी लागतात, खूप छान लागतात आणि ते पावटे आणि वाटाणे ते इतके छान लागतात भाजलेले. तुम्ही नक्की एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. हे खूप गरम असतं, काढताना खूप गरम असतं, त्यामुळे हळूहळू काढायला लागतं. चला तर मग पोपटी झालेली आहे. आता आम्हीही खायला घेतो. खूप चांगलं असं गरम आहे, त्यामुळे खूप मजा येईल. तुम्हीही पोपटी करून नक्की बघा आणि सांगा तुम्हाला कशी वाटली ती. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय.